नमस्कार. प्रणील एज्युकेशन चॅनलच्या माध्यमातून मी श्रीमती भोसले PS इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करीत आहे. विद्यार्थ्यांनो, इतिहास व राज्यशास्त्र हा विषय आपणास परीक्षेसाठी 40 गुणांसाठी आहे. त्यामध्ये इतिहास या विषयासाठी 28 मार्क्स तर राज्यशास्त्र या विषयासाठी 12 मार्क्स आहेत. बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात. त्या कोणकोणत्या आहेत ते आपण सर्वप्रथम पाहू. 1. सर्व कृती किंवा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. म्हणजे इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये सर्वच प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. मूळ प्रश्नाला पर्यायी प्रश्न दिला जात नाही. प्रश्नांमध्ये उपप्रश्न असतात, त्याला ऑर दिलेले असतात. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे किंवा कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात. म्हणजे उजव्या बाजूला प्रश्नांना किती गुणाचा आहे हे दाखविलेले असते. 3. प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न किंवा कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न किंवा कृती राज्यशास्त्र या विषयावरील आहेत. म्हणजे आपणास प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 9 प्रश्न असतील. त्यापैकी 1 ते 5 प्रश्न इतिहास विषयाच्या संबंधित असतील तर 6 ते 9 हे प्रश्न राज्यशास्त्र या विषयावरील असतील. 4थी सूचना, प्रश्न क्रमांक 1 आणि 6 मध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे, कारण बऱ्याच वेळा विद्यार्थी उत्तराचा पर्याय लिहितात, पूर्ण विधान लिहित नाहीत. सूचना 5. प्रश्न क्रमांक 2 आणि 8 मधील संकल्पना चित्रे त्याच नमुना आराखड्यानुसार पेनने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. म्हणजे संकल्पना चित्र ज्या आराखड्यात दिला आहे तसाच आराखडा काढणे इथे अपेक्षित आहे आणि तो आराखडा पेनने काढणे अपेक्षित आहे. 6वी सूचना, प्रश्न पहिला ब व प्रश्न 6 या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेले असेल तर प्रथम उत्तर लिहिलेले उत्तरे हे गुणांसाठी गृहीत धरले जातील. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, एकच रिकामी जागा वेगवेगळ्या पेजवर वेगवेगळी उत्तर देऊन पूर्ण करतात, तर ते चुकीचं आहे. तसं जर केलं असेल तर पहिल्या पेजवर जे उत्तर लिहिलेलं आहे तेच उत्तर गृहीत धरले जाते. तेव्हा या सूचनांचं पालन तुम्ही करणं आवश्यक आहे. इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण पाहूया. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारला जातो. या प्रश्नात एकूण 3 उपप्रश्न दिले जातात आणि हे 3ही प्रश्न लिहिणे आवश्यक आहे. दुसरे अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे पूर्ण प्रश्न लिहिणे आवश्यक आहे. तसेच 3 प्रश्नामध्येच पर्याय लिहून त्यास अधोरेखित करणे आवश्यक आहे. जसे इथे मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेत मध्ये सोडवून दाखवलेलं आहे. पर्यायाला अंडरलाईन न करता तो पर्याय रिकाम्या जागी लिहून ते विधान लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न पहिला ब, पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा प्रश्न सुद्धा 3 गुणांसाठी विचारलेला आहे. या प्रश्न प्रकारात 4 जोड्यांचा एक गट, याप्रमाणे 3 गट म्हणजे प्रश्न दिले जातात. इथे एक उत्तरादाखल प्रश्न सोडून दिलेला आहे. प्रश्नामध्ये 4 जोड्यांचा गट दिलेला आहे. त्यापैकी आपली जी जोडी चुकीची आहे ती चुकीची जोडी असे लिहून ती जशास तशी लिहिणे अपेक्षित आहे. ती जोडी दुरुस्त करू नये. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही 4ही जोड्या लिहिणं गरजेचे नाही, फक्त चुकीची जोडी लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. यामध्ये तुम्हास एकूण 3 प्रश्न विचारले जातात. 3 पैकी 2 प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 1. संकल्पना चित्र पूर्ण करा. तुम्हाला संकल्पना चित्र दिलेलं असेल त्यामध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती भरायची आहे. दुसरं, संकल्पना चित्र तयार करा. कधीतरी तुम्हाला एखादा विषय देऊन त्यावर आधारित संकल्पना चित्र तयार करण्यासाठी सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. 3. कालरेषा पूर्ण करा. तुम्हाला घटना आणि त्या संबंधी इसवी सन या संबंधीची कालरेषा दिलेली असेल
काही ठिकाणी इसवी सन आणि काही ठिकाणी घटना लिहून तुम्हाला ती कालरेषा पूर्ण करावी लागेल. चौथं, ओघ तक्ता तयार करा किंवा पूर्ण करा. या प्रश्नाच्या विषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचा असेल तर प्रणील एज्युकेशन चॅनलच्या माध्यमातून संकल्पना चित्रे तयार करा या प्रश्नावर आधारित स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ओघ तक्ता म्हणजे काय, कालरेषा तयार करा हा प्रश्न कसा असतो, संकल्पना चित्र कसे पूर्ण करायचे असतात या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सर्व पाठांवरील स्वाध्याय व्यतिरिक्त इतर संकल्पना चित्राचे व्हिडिओ आपणास तिथे पाहाव्यास मिळतील. किती उदाहरणादाखल मार्च 2020 एक प्रश्न दिलेला आहे. तो संकल्प आकृतीबंध तुम्हाला इथे पूर्ण करावयाचा आहे. हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी आहे. प्रश्न दुसरा ब, थोडक्यात टिपा लिहा. यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हा प्रश्न सुद्धा 4 गुणांचा आहे, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जातो. मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे 3 प्रश्न इथे तुम्हाला विचारलेले होते. त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर इथे तुम्हाला दिलेले आहे. ते कसे लिहायचे हे तुम्हाला समजावे हा त्यामागचा हेतू आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहित असताना ते 1, 2, 3, 4 याप्रमाणे मुद्दे टाकूनच लिहिले पाहिजेत आणि नवीन मुद्दा हा समासामध्येच सुरू व्हायला हवा. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला भरपूर संधी आहेत, कारण 4 प्रश्न विचारले जातात आणि 4 पैकी फक्त 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहावयाची आहेत. मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे 4 प्रश्न विचारले गेले होते. त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे हे इथे दाखविलेले आहे. आपणास एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना काही महत्वाचा मुद्दा वाटला किंवा महत्वाचे वाक्य वाटले किंवा शब्द वाटला तर त्यास अधोरेखित करायला विसरू नका. प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थ्यांनो, आपल्याला हक्काचे गुण मिळवून देणारा हा एकमेव प्रश्न आहे ज्याला आपल्याला अभ्यासाची विशेष गरज नाही. उतारा दिलेला असतो, उतारा वाचूनच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे लिहावयाची असतात. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिलेला उतारा हा पाठ्यपुस्तकातीलच असतो. दुसरं, एकूण 3 प्रश्न या प्रश्नांमध्ये विचारले जातात. पहिले 2 प्रश्न हे प्रत्येकी 1 गुणाचे असतात, तर तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनो 1, 1 आणि 2 अशी या प्रश्न प्रकाराची विभागणी आहे. तिसरा प्रश्न 2 गुणांचा असल्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना 2 मुद्दे असणे अत्यावश्यक आहे, कारण प्रत्येक मुद्द्यासाठी 1 मार्क याप्रमाणे 2 मार्क्स दिले जातात. असं एकूण 4 गुणाचा हा प्रश्न आहे. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्येही तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात. 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे लिहायची आहेत. विद्यार्थ्यांनो, प्रश्नांची उत्तरे लिहित असताना सर्वप्रथम तुम्ही सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तर जास्त चांगले आणि मुद्देसूद लिहिता येते ते प्रश्न अगोदर निवडा आणि त्याच प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहा. अतिरिक्त प्रश्नांची उत्तरे लिहिण्याच्या मागे तुम्ही लागू नका. आहे तोच प्रश्न सुवाच्य, सुंदर आणि व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला चांगले गुण मिळण्यास मदत होईल. आता या प्रश्नामध्ये एक प्रश्न हा 3 गुणासाठी असतो, म्हणजे 2 प्रश्न हे 6 गुणासाठी. एकूण गुण आहेत 6. मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे 4 प्रश्न विचारले गेले होते. तर या प्रश्न प्रकारामध्ये स्पष्टीकरण करा किंवा पाठ्यपुस्तकातील चित्राचे निरीक्षण करून मुद्द्याच्या आधारे माहिती लिहा. म्हणजे एखादं चित्र तुम्हाला दिलं जातं आणि त्या चित्राचं वर्णन करणारी 4 मुद्दे आणि त्याचे विश्लेषण करा, असे तुम्हाला 3 मुद्दे देऊन विश्लेषण विचारलं जात. किंवा मग फरक स्पष्ट करा. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये बैठे खेळ, मैदानी खेळ असा फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे, तशा प्रकारचे प्रश्न किंवा तुलना करा इत्यादी प्रकारचे प्रश्न तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून विचारले जाऊ शकतात. आता या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची
या संबंधीच्या प्रणील एज्युकेशन चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 10वी वर्गाच्या सर्व पाठाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ हे आपण बनवलेले आहेत. त्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रश्नाचे उत्तर हे मुद्देसूद आणि आवश्यक तेवढे दिलेले आहे. तेव्हा तुम्ही ते जर पाहिला तर तुम्हाला बोर्ड प्रश्न परीक्षा सोडवताना त्याचा नक्कीच फायदा होईल. 1 ते 5 प्रश्न हे इतिहास विषयाचे होते. आता राज्यशास्त्र या विषयाचे प्रश्न इथे सुरू होतात. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विद्यार्थ्यांनो, इथे मागील परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दिलेले आहेत आणि ते देत असताना त्याचे उत्तर हे आपल्याला त्याच्या रिकाम्या जागीच लिहिणे अपेक्षित आहे. जर आपणास आउट ऑफ मार्क्स घ्यावयाचे असतील तर आता यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात आणि दोन्ही प्रश्न लिहिणं आवश्यक आहे. हा प्रश्न सुद्धा 2 गुणांसाठी विचारला जातो. प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. यामध्ये 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. एकूण गुण आहेत 4, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणासाठी आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथे एक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर या प्रश्नाची उत्तर लिहित असताना सुरुवातीला आपणास विधान बरोबर आहे की चूक हे पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे. हे विधान बरोबर आहे ह्या एका वाक्यासाठी 1 गुण आहे. त्यामुळे तुम्ही नुसतं चूक किंवा बरोबर असं लिहिला तर त्याचे मार्क्स तुम्हाला दिले जात नाहीत. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि त्यानंतर खालच्या ओळीवर कारण हा शब्द लिहून त्यासाठी कोणतेही 2 मुद्दे विश्लेषण म्हणून लिहिणे आवश्यक आहे. असे जर केला तर तुम्हाला या प्रश्नामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. प्रश्न 8वा हा 2 गटामध्ये विभागलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला पुढील संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला 2 संकल्पना दिल्या जातात. त्यापैकी एक संकल्पना तुम्हाला स्पष्ट करावयाची असते आणि त्यासाठी गुण आहेत 2. विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिका सोडविताना प्रत्येक नवीन प्रश्न हा नवीन पानावरच सुरुवात करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये काही महत्त्वाचे शब्द किंवा वाक्य असतील तर त्यास अधोरेखित करणे आवश्यक आहे. तसेच संकल्पना चित्र हे दिलेल्या आराखड्यामध्येच काढणे आवश्यक आहे. प्रश्न 8वा, ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यामध्ये तुम्हाला 2 कृती दिल्या जातात. त्यापैकी कोणतीही एक कृती पूर्ण करणे अपेक्षित आहे. या प्रश्नामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये एक संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा संकल्पना चित्र तयार करा किंवा कालरेषा पूर्ण करा किंवा ओघ तक्ता तयार करा किंवा पूर्ण करा अशी प्रश्न विचारले जाऊ शकतात. या संबंधीचा राज्यशास्त्र या विषयाचा व्हिडिओ संकल्पना चित्र तयार करा हा आपण पाहिलाच असेल. हा प्रश्न सुद्धा 2 गुणाचा आहे. मार्च 2020 मध्ये असे 2 प्रश्न विचारले गेले होते. मग भारतातील राष्ट्रीय पक्ष मध्ये 4 रिकाम्या जागा दिल्या आहेत. 7 पैकी कोणतेही 4 राष्ट्रीय पक्षाची नावे तुम्ही इथे लिहू शकता आणि लोकशाहीची मूल्य 4 मूल्य लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नातही 2 प्रश्न विचारले जातात. 2 पैकी 1 प्रश्न लिहिणे अपेक्षित आहे आणि गुण आहेत 2. मार्च 2020 मध्ये हे 2 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. 10वी बोर्ड परीक्षेमध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर प्रणील एज्युकेशन चॅनलच्या माध्यमातून बनविलेले 10वी विषयाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर त्याचा नक्कीच लाभ तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडविताना किंवा अभ्यास करताना, उत्तरे लिहिताना ती कशी लिहावी, मुद्दे कसे मांडावेत या संबंधित माहिती तुम्हाला त्यातून मिळू शकेल. दिलेल्या सर्व सूचनांचे जर तुम्ही पालन केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण नक्कीच मिळतील. धन्यवाद.